वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे नेतृत्व, महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा ढाढ्यावाद सन्माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। सन्माननीय आमदार राजूभाऊ खरे साहेब यांच्या आठवणीसाठी राजूभाऊ खरे साहेबांचं स्वागत। सणांसाठी राब राबतो या निमित्तानं मंचावरती उपस्थित राहत आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांचंही या सोहळ्याप्रसंगी आम्ही स्वागत करतो। सन्माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेबांचं सोहळ्याला स्वागत। आणि या निमित्तानं आताच या मंचावरती उपस्थित राहत आहेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या लाखोंच्या संख्येने असलेल्या भगिनींचे लाडके भाऊ सन्माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब। अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने। आणि याच्या या पक्षप्रवेश सोहळ्याला सुरुवात होती। पंढरपूरच्या इतिहासामध्ये सगळ्यात भव्य हा सोहळा, पंढरपूरच्या इतिहासातला सगळ्यात भव्य, अगदी हजारोंच्या संख्येनं पक्षप्रवेश करणाऱ्या असंख्य या शिवसैनिकांचा हा पक्षप्रवेश सोहळा इथं संपन्न होतोय। आणि या निमित्तानं मी उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच मान्यवरांचं स्वागत करते। आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्याची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत असलेल्या वारकऱ्यांचं दैवत, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान विठुरायाच्या मूर्तीचं पूजन करत इथं होते। याचबरोबर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि पंढरपूरच्या विकासाचा ढाढ्यावाद, पंढरपूरचा स्वाभिमान स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या प्रतिमेचं पूजन करत आजच्या या भव्य अशा शिवसेना पक्षातल्या पक्षप्रवेशाचा हा सोहळा उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन इथं संपन्न होतोय। आणि या निमित्तानं मी उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं इथं पुन्हा एकदा स्वागत करते। शिवसेनेच्या भगव्या विचारांना विकासाची नवी दिशा देणारे, महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात विश्वासाचं स्थान निर्माण करणारे, महाराष्ट्रातल्या लाखो भगिनींचे लाडके भाऊ, महाराष्ट्र राज्याच्या अनाथांचे नाथ सन्माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते। आणि उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या स्टेजच्या समोर थांबलेले फोटोग्राफर्स, सगळे नेते मंडळी, आपल्याला विनंती आहे आपण कृपया आपल्या जागेवरती बसावं आणि सहकार्य करावं। स्वर्गीय भारत नाना भालके यांचे विचार अखंडपणे पुढे घेऊन जाणारे भगीरथ दादा यांचा पक्ष प्रवेश इथं होतोय। आणि या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। आणि या निमित्तानं या संपूर्ण कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक इथं होतंय। आणि हे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करते, ज्यांचा आज पक्ष प्रवेश इथं होतोय अशा पंढरपूर नगरीच्या लोकप्रिय कणखर महिला नेतृत्व असलेल्या स्वर्गीय भारत नानांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून सत्यात उतरवणाऱ्या, पंढरपूरच्या विकासासाठी झटणाऱ्या रणरागिणी नगराध्यक्ष सन्मान्य प्रणिताताई भालके, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या मनगटात बळ देऊया आणि त्यांना विनंती करते त्यांनी स्वागतपर प्रास्ताविक करावं। नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, 28 युगे विटेवर उभा असणारा भक्तवत्सल विठोबा, रखुमाई समतेची मानवतेची पताका भारतभर नेऊन विश्वकल्याणाची प्रार्थना करणारे संत महंत
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, सर्व थोर महापुरुषांच्या विचारांना वंदन करते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर अनंत दिघे, लोकनेते, आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आजच्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा आपल्या नगर विकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री आदरणीय भरत शेठजी गोगावले साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तानाजी सावंत सर, आता ज्यांची खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली त्या आदरणीय आपल्या सोलापूरची मुलुक मैदानी तोप ज्योतिताई वाघमारे, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशीलजी माने साहेब, माजी आमदार दगडूदादा सपकाळ साहेब, चंद्रहारजी पाटील साहेब, सिद्धरामजी मेहत्रे साहेब, अमोलजी शिंदे साहेब, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक साईनाथराव अभंगराव, चरणराजजी चौरे, संजयजी कोकाटे, शंकरांना धोंडगे, राजूभाऊ खरे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आमचे सर्व नगरसेवक, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित भालके कुटुंबावर प्रेम करणारे माझी पंढरपूर मंगळवेढा मधून आलेली तमाम मायबाप जनता, तसेच उपस्थित माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी माझ्या या शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक अंतःकरणपूर्वक या पंढरपूर नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आदरणीय शिंदे साहेबांचे स्वागत करताना मला व्यक्तिशः खूप आनंद होत आहे, कारण अनिल कपूर यांच्या नायक या सिनेमात जो एक दिवसाचा मुख्यमंत्री आपण पाहिला तो काल्पनिक वाटत होता. मात्र माननीय शिंदे साहेबांनी अनिल कपूरच्या त्या मुख्यमंत्र्यापेक्षाही धडाकेबाज काम 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केले. त्यामुळे शिंदे साहेब म्हणजे धडाकेबाज आणि कर्तबगार नेते आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना जपणारे, राज्याच्या विकासाकरता अहोरात्र कष्ट घेणारे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. शिंदे साहेब आपण पहिले मुख्यमंत्री होता ज्यांनी आषाढी यात्रेच्या पूर्वी पंढरीत येऊन वारकऱ्यांच्या सेवा सुविधांची काळजी घेतली. दर्शन रांगेत पायी चालून विठ्ठल दर्शनासाठी तासनतास उभ्या राहणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधांची विचारपूस केली, त्यांना सुखद सोयी सुविधा पुरवल्या. आपण पहिले आहात ज्यांनी वारकऱ्यांच्या पंढरीची वाट सुखाची केली. यात्रेपूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी त्यांना 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीच्या चौपेर विकासाचे स्वप्न आपण पाहिले आणि त्याच्या पूर्ततेसाठी ठोस प्रयत्नही केले. त्यामुळे पंढरपूर नागरिक आपल्या या नगरीसाठी दिलेले योगदान कधीच विसरू शकत नाहीत. सामान्य वारकरी ठामपणे तुमच्या पाठीशी आहे. विठू माऊली सुद्धा भक्त पुंडलिकाप्रमाणे, संत सावता महाराजाप्रमाणे, संत दामाजीप्रमाणे, संत चोखा महाराजाप्रमाणे आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील याची खात्री आहे. साहेब, आपण पंढरीला जेव्हा जेव्हा आलात तेव्हा काही ना काही देऊन गेलात. आपल्याकडे नगर विकास खातं आहे. माझ्या शहराच्या विकासासाठी आपण काहीच कमी पडू देणार नाही याचा ठाम विश्वास आहे. साहेब, या पंढरपूर मधील मायबाप जनतेने मला 11,136 मताधिक्याने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा हा जो विश्वास आहे तो मला सार्थ करायचा आहे आणि त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. मला आपल्या माध्यमातून आपल्या पंढरपूर शहरातील सर्व रस्ते विकसित करण्यासाठी निधी पाहिजे. यमाई तुकाई तलाव सुशोभीकरण करण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी निधी पाहिजे. पद्मावती उद्यान विकसित करण्यासाठी निधी पाहिजे. पंढरपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी आम्ही 50 कोटीची निधीची मागणी आपल्याकडे केलेली आहे.
आणि ती नक्कीच आपण पूर्ण करावी ही मी आपल्यासाठी विनंती करते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहाल याचा ठाम विश्वास आहे. कारण जो विश्वास पंढरपुरातील तमाम मायबाप जनतेने माझ्या पाठीवरती ठेवला आहे, त्यासाठी तुमच्यासारख्या एका भक्कम आणि वडीलधारी व्यक्तीचा हात माझ्या डोक्यावरती कायम राहावा हा विश्वास आणि आशा मी आपल्याकडून बाळगते आणि इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांच्या मनातले विचार जणू या प्रास्ताविकेतून इथं व्यक्त झालेले आहेत आणि यानंतर या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार सत्कार. पण त्याच्या आधी सांगोल्याचे लोकप्रिय असं नेतृत्व, या महाराष्ट्र राज्याचे ब्रँड सीटर, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे माजी आमदार सन्मान्य शहाजी बापू पाटील साहेब यांना विनंती आहे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शित करावं. साक्षात ज्या व्यासपीठावरून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, ज्या व्यासपीठावरून स्वर्गीय पंतप्रधान चंद्रशेखर, ज्या व्यासपीठावरून स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब ज्या मैदानात जनतेसमोर बोलले, त्या मैदानात महाराष्ट्र राज्याचे सर्वात कर्तबगार माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमचे माझे सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थानं या राज्यातल्या 13.5 कोटी जनतेचे लोकनायक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व मंत्री, सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी ज्यांचा आज प्रवेश होतोय, ते अतिशय महत्त्वाचे 2 नेते आदरणीय भगीरथ भालके आणि त्याचबरोबर ज्यांच्या हातात पंढरपूर तालुका मतदारसंघाचा गुलाल आहे, ते अनिल दादा सावंत आणि प्रणितीताई शिंदे आमची कन्या यांचा प्रवेश होतो. जास्त बोलत नाही मित्रांनो, मी एवढंच सांगतो. 74 सालापासून राजकारण करत असताना, कॉलेजच्या जीवनातली विद्यार्थ्यांची चळवळ उभा करत असताना, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत आणि बेळगावपर्यंत दौरा करत असताना अनेक मुख्यमंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक मंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक पंतप्रधानांच्या जवळ सुद्धा मला जायला जीवनात माझ्या मिळालं. अनेकांचा लाडका कार्यकर्ता म्हणून शहाजी बापू, अनेकांचा लाडका शहाजी बापू म्हणून गेली 40 वर्ष तुम्ही ऐकत आला. पण जीवनाच्या संपूर्ण राजकारणाच्या वाटचालीत मला एकच ठिकाणी आधार मिळाला. ताणलेल्या जनावराला कुठंतरी रानात तळ पाणी प्यायला मिळतं, तसं राजकारणाच्या माझ्या जीवनात मला एकच आधार मिळाला. तो आधार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. फक्त आणि फक्त बौद्धाची करुणा ज्यांच्या अंतकरणात आहे, दयासागर म्हणून मन ज्यांचं आहे ना, आकाशाला गवसणी घालणारी ज्यांच्याकडे राजकारणाची बुद्धिमत्ता आहे, असं महाराष्ट्रातला आधुनिक ह्या राजनेते आहेत ते एकनाथजी शिंदे साहेब. भालके साहेबांचा प्रवेश अनेक मी गेली 3-4 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. घडणार अनेक अडचणी आल्या, अनेक आपल्याच काही लोकांनी वेड्या वाकड्या व वावड्या उठवून भगीरथ दादाला त्या ठिकाणी बुजवलं. परंतु मी भगीरथ दादांना, अनिल दादा सावंत साहेबांना एवढंच या ठिकाणी सांगतो, 2 वर्षात 5,500 कोटी रुपये एकट्या सांगोला तालुक्याला मिळत असतील तर प्रणितीताई या शहराला काय मिळेल शिंदे साहेबांकडून याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकता. सही करावे ते एकनाथ शिंदे साहेबांनी कधी कागद वाचणार आहे, परंतु तळागाळातल्या माणसासाठी, गोरगरिबासाठी, गोंजाऱ्यासाठी, धनगरासाठी, सनगरासाठी, टकाऱ्यासाठी, आदिवासीसाठी, मराठा असो, बौद्ध असो, मातक असो, होलार असो, कुठल्याही 18 पगड जातीसाठी रात्रंदिवस कष्ट करणार
स्वतःचं शरीराकडनं बघता रात्रंदिवस राबणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि एवढ्यासाठी मित्रांनो उद्याची लढाई करायची आहे. आज भगीरथ दादाचा या ठिकाणी प्रवेश होतोय, अनिल दादाचा प्रवेश होतोय. शिंदे साहेब, तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे, फक्त तानाजी सावंत सरांना आता 18-19 साली जसं लक्ष दिलं सोलापूरकर, तसं पुन्हा लक्ष द्यायला लावा. 5-6 आमदार आजच निवडून आलं म्हणून शिवसेने जाहीर केलं. पण सावंत सर, तुम्ही ज्या धाराशिवला जाऊन बसलाय ते आम्हाला घावं नाही. या जरा इकडे, ही घर तुमचं, ही घर आहे, तिकडे सासरवाडी आहे, माहेर इथं आहे, आई बापाचं प्रेम इथं आहे. एक वाक्य सांगून जातून थांबवतो, वेळ कमी आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना मित्रांनो त्या ठिकाणी 12 मावळ्यातल्या तरुणांनी स्वतःच्या घरातली खुरपी घेतली, इळे घेतलं, कोयते आपल्या कुळवाच्या फाशी घेतल्या, घिसाड्याकडे लवाराकडे गेली आणि त्या खुरप्याच्या आणि इळ्याच्या तलवारी आणि ढाली बनवल्या आणि हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायाच्या पाठीमागं हा मावळ्याचा त्यांना पांड पोरग उभा राहिलं. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाहीला सुद्धा हादरून टाकणारं असं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते मावळ्यांमुळं झालं. व्यासपीठावर असलेले सगळे नेते या ठिकाणी असतील, हे नेते तेवढेच बरोबर आहेत, पण स्थळातला सगळ्यात शेवटी बसलेला माझा शिवसैनिक एवढ्याच माणसांच्या तोलामोलाचा आणि एवढाच बरोबर तो शिवसैनिक आहे. ही लढाई आहे ती तुमच्या हातात आहे मित्रांनो. ही लोकशाहीची लढाई खेळायची आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो, अनेक टीका झाल्या. जर गुवाहाटीला शिंदे साहेबांबरोबर गेलो नव्हतो तर हुल्लेत आहे तुम्हाला 1500 रुपये महिन्याला कुठनं मिळणार होते? अहो, नव्हतं मिळत तुम्हाला पैसे मिळाले. आम्ही गुवाहाटीला गेलो, शिंदे साहेबाला आम्ही मुख्यमंत्री करतो म्हणून केलं आणि आज प्रत्येक बहिणीला 1500 रुपये भावबीज दर महिन्याला मिळते. माझी ज्योतिताई कुठं झोपडपट्टीत राहत होती, अँकर म्हणून काम करत होती, पहिली कामं देणारा. तिला मानस कन्या म्हणून प्रत्येक भाषणात मी 25 वर्ष झाले जाहीर करत होतो. आज शिंदे साहेब, तुमचं दयाळू मन, एवढं मोठं मन आहे, या आंबेडकरांच्या पोरीला तुम्ही आज राज्यसभेत पाठवलं. हा सर्वात मोठा झालेला तुमचा राजकीय निर्णय असा आम्ही म्हणे. मित्रांनो, उठा, जाग व्हा. आपण इसकटलेल्या अवस्थेत आहोत. खंबीरपणे उभा व्हा. आपल्या माणसासाठी, आपल्यासाठी कष्ट करणार शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब सर्वांसाठी राबणारं नेतृत्व आहे ते एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाने केलेलं काम घराघरात झोपडीपर्यंत पोचवा. गल्ली बोळात हिंडा, फक्त मुंबईचं दौरं करण्यात वेळ घालवू नका मित्रांनो. काय लोकांना हे जिल्ह्यात साहेब अशी सवय लागली आहे, मंत्री सुद्धा कमी आहेत त्या मुंबईमध्ये, पण आमची माणसं मात्र 4 दिवस मुंबईला ठरलेली आहेत. हे सगळं बंद करा आता आणि खाली तळात काम करा. मी जाता जाता एवढंच सांगतो की भगीरथ भालके आणि अनिल दादा सावंत यांचा प्रवेश हा सोलापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देईल. आणि 95 साली जे शिवसेनेचं सोलापूर जिल्ह्यात वैभव होतं, 4-5 आमदार होते, या ठिकाणी मंत्रीपदं होती, ते वैभव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त आपण या जिल्ह्यात निर्माण करू शकतोय. उठा आणि लढाई आहे ती तुमच्यासाठी लढाई आहे, तुमची माझी लढाई आहे. नेतृत्व फक्त शिंदे साहेबांचं आहे. आपला माणूस, आपल्या घरातला माणूस, शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला माणूस, ज्यानं डोंगरावची शेती खांद्यावर कुळव घेऊन शेती केली, रिक्षा चालू आहे, सगळ्या समाजाची सुखदुःख माहीत असलेला असा हा दिलदार मनाचा, पण तेवढाच कणखर, आडवाल्याला आडवं करण्याची ताकद असलेलं नेतृत्व आपल्याला मिळालंय. त्या नेतृत्वाचे हात बळकट करा आणि भगीरथ भालके आणि अनिल सावंत या दोघांना उद्यापासून भरभरून साथ द्या मित्रांनो. या तालुक्यात आजूबाजूच्या सर्व तालुक्यात शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार ना. जगाच्या पाठीवर अनेक पक्ष झाला असतील, पण छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेला एकच पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे. हिंदू हृदय सम्राटांचे विचार असलेला हा पक्ष आहे. आणि ज्या आनंद दिघेंनी
रात्रंदिवस डोंगर दऱ्यात वाढवलेली ही शिवसेना आणि त्यांच्या पाठीमागं एक शाखा प्रमुख म्हणून काम केलेले एकनाथजी शिंदे साहेब आज मुख्यमंत्री आणि पुन्हा उपमुख्यमंत्री, उद्याचं भविष्य दैदिप्यमान तुमचं माझं सर्वांचं आहे एवढं खात्रीनं सांगतो. आणि लोकनायक म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे आपण हात बळकट करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय बापूंनी सुद्धा आपले विचार या प्रसंगी व्यक्त केले आणि यानंतर ज्या ऐतिहासिक अशा पक्ष प्रवेशासाठी आपण सर्वजण इथं आवर्जून उपस्थित आहात तो पक्ष प्रवेश सोहळा इथं संपन्न होतोय. स्वर्गीय भारत नाना भालकेंच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्यांची सेवा बजावताना पुढे घेऊन जाणारे आदरणीय भारत नानांच्या विचारांचे पाईक सन्मान्य भगीरथ दादा भालके आणि त्यांच्या सौभाग्यवती आपल्या लोकप्रिय अशा नगराध्यक्षा सन्मान्य प्रणिताताई भालके यांच्यासोबत भैरवनाथच्या माध्यमातून सर्वसामान्य अशा शेतकरी बांधवांच्या मनगटामध्ये ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बळ दिलं असे सन्मान्य अनिलजी सावंत यांच्या समवेत पंढरपूरचे नगरसेवक प्रसादजी कळसे, प्रणिता किरण घाडगे, अक्षय प्रताप गंगेकर, साता सुधीर धोत्रे, संजयजी बंदपट्टे, रुक्मिणी धनाजी धोत्रे, नागेश काका भोसले, अपर्णा चंद्रकलेश्वर फतेपूरकर, लोकेश नागनाथ यादव, विनायक बसवेश्वर देवमारे, राहुल शिंदे नाईक या सगळ्या नगरसेवकांचा पक्ष प्रवेश इथं होतोय. याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश नाना भालके, पंचायत समिती सदस्य प्रियंकाताई श्रीकांत जाधव, आशिष आगलावे, उपसरपंच पोखरापूर आणि सरपंच अंबादासजी माने यांचा होतोय. याचबरोबर मंगळवेढाचे दामाजी शुगरचे संचालक मुरलीधरजी दत्तू, मारुती वाकडे, नगरसेवक राजारामजी सूर्यवंशी, गणेशजी धोत्रे, नगरसेवक प्रवीणजी गोवे, नगरसेवक संदीप फडतरे, संतोष रणदिवे, सीताराम भगरे, आप्पा माने सरकार, जमीर इनामदार, सागर गुरव, प्रतीक किल्लेदार, मंगळवेढाच्या या सगळ्या मान्यवरांचा सत्कार इथं होतोय. हा पक्ष प्रवेश इथं होतोय. याचबरोबर श्री माऊली काळे, श्री सुरेश कांबळे, श्री विजय चव्हाण, श्री मीत चव्हाण, संतोष रणदिवे, सीताराम भगरे, सैफ अली शेख, राजू मेतकुटे, शुभम गंगधरे, सौरभ नवले, समाधान लोखंडे, शंकर पवार, सुमित ढेबे, सागर गुरव, कृष्णदेव लोंढे, शौकत पटेल, मारुती जाधव, सूर्यकांत भालके या सगळ्याच मान्यवरांचा आज सन्मान्य नामदार एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा इथं संपन्न होतोय. काही पक्ष प्रवेश होतोय पण त्यांना आपण प्रत्यक्षात स्टेजवर बोलवणार नाहीये, ते इथे खाली बसलेले, पण अशाही मान्यवरांचा प्रवेश होतोय ज्यामध्ये धोत्रे संतोष गोरख, भोसले प्रज्ञा, कळसे प्रसाद, घाडगे प्रणिता, गंगेधर राजेश्री, गंगेकर अक्षय, कोताळकर धनंजय, अभंगराव पूनम, शिंदे सुमित, माळवदे अमृता, ननवरे दीपक, बोडके सुनंदा, कदम नाना, बडवे वैष्णवी, करमरकर सविता, धोत्रे साधना, बंदपट्टे संजय, मलपे प्रशांत, भोसले पूनम, शिंदे प्रशांत, धोत्रे रुक्मिणी, भोसले नागेश या सगळ्यांचा पक्ष प्रवेश होतोय. याचबरोबर शैलजा कसपे, सुधाकर बंदपट्टे, याचबरोबर आपल्या भागातील नामवंत असे निवेदक भारतजी मुडे यांचाही पक्ष प्रवेश होतोय. फतेपूरकर आदित्य, फतेपूरकर स्मिता, मस्के शिवाजी, घुले सुलिता, यादव लोकेश, देवमारे विनायक, संगीता अंगद या सगळ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा या मंचावरती संपन्न होतोय. संपूर्ण पंढरपुरातला सर्वात मोठा, सर्वात लक्षवेधी आणि सर्वात जास्त अशा कार्यकर्त्यांचा आणि ते मंडळींचा शिवसेना पक्षातला हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा मंचावरती उपस्थित असलेल्या असंख्य आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीतला हा पक्ष प्रवेश सोहळा इथे संपन्न झाला आणि यानंतर या सभेप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांना ते स्वतः या ठिकाणी सन्मान्य यांच्या उपस्थितीतला हा पक्ष प्रवेश सोहळा इथं संपन्न झालाय. आणि यानंतर हा पक्ष प्रवेश सोहळा इथं संपन्न झाला. मंचाच्या समोरची गर्दी कमी करा, पण यानंतर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते थोडंसं आपण बाजूला सरकावं
जेणेकरून पुढच्या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करतोय। यानंतर मी विनंती करते, ज्यांचा पक्ष प्रवेश आज या ठिकाणी झाला असे स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या विचारांचे पाईक, त्यांचं अधुरं स्वप्न प्रत्यक्ष कृतीतून या ठिकाणी हा सोहळा इथं संपन्न होतोय। आणि या निमित्तानं सन्माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचाही स्वागत सन्मान होतोय। मी विनंती करते भगीरथ दादा भालके, अनिलजी सावंत आणि सन्माननीय आमच्या प्रणिताताई भालके, आपण तिघांनी मिळून सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेब यांचं स्वागत सन्मान या निमित्तानं या ठिकाणी करावं। या निमित्तानं भगीरथ दादा भालके या पक्ष प्रवेशानंतर आपले विचार आणि आपलं मत व्यक्त करतायत। मंचावरच्या मान्यवरांना विनंती आहे, थोडंसं बाजूला सरका। एकदा जोरदार टाळ्यांची दाद भगीरथ दादा भालके यांच्यासाठी देऊयात आणि आपण त्यांना ऐकणार आहे। आजच्या या आपल्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील अनाथांचे नाथ, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा अतिशय लाडका भाऊ म्हणून ज्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित नामदार आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, मंचावर उपस्थित नामदार आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री मार्गदर्शक आमदार आदरणीय तानाजीराव सावंत सर, मंचावर उपस्थित राज्यसभा नूतन खासदार डॉक्टर आदरणीय ज्योतिताई वाघमारे मॅडम, उपस्थित खासदार आदरणीय धैर्यशील दादा माने, उपस्थित मार्गदर्शक आदरणीय शहाजी बापू पाटील, आदरणीय चंद्रहारजी पाटील, आदरणीय सिद्धारामजी मेहत्रे साहेब, आमदार राजाभाऊजी खरे साहेब, आदरणीय सहकारी मार्गदर्शक अमोल बापू शिंदे, साईनाथ भाऊ अभंगराव, चरणराजजी चौरे, संजय बाबा कोकाटे, शंकरांना धोंडगे, आज या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं माझे सहकारी अनिलदादा सावंत, या नगरीच्या नगराध्यक्षा, उपस्थित आपल्यासोबत प्रवेश करणारे सर्व सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्या, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील तमाम भारत नानांच्या विचारावरती प्रेम करणारे, प्रत्येक गावातील वडीलधारी प्रमुख पदाधिकारी, गावचे सरपंच, आजीमाजी पदाधिकारी, प्रमुख लोक, उपस्थित प्रमुख संस्थांचे पदाधिकारी, सर्व वडीलधारी, उपस्थित मंचावर शिवसेनेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व वडीलधारी, सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, आजच्या या पक्ष सोहळ्याच्या निमित्तानं मी आदरणीय शिंदे साहेबांचं मनापासून, अंतकरणापासून या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी अंतकरणापासून स्वागत करतो। साहेब, 2009ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेढा या दोन्ही नगरीची
हा मतदारसंघ झाल्यानंतर 2009, 2014, 2019ला तिन्ही वेळेला माझ्या वडिलांनी भारत नानांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. या भागातल्या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, बहुजन समाजाच्या अडचणी, प्रश्न, समस्या त्या पवित्र विधान भवनामध्ये भांडण्याच्या त्या ठिकाणी भूमिका बजावली. परंतु 2020ला कोरोनाच्या त्या कठीण काळात त्या प्रसंगी दुःखद निधन झाल्यानंतर त्या अडचणीच्या संकटाच्या प्रसंगी ज्यावेळी मतदारसंघावरती प्रतिकूल परिस्थिती, अडचणीची परिस्थिती, माझ्या कुटुंबावरती संकटाची, अडचणीची परिस्थिती त्या दरम्यान आली. मग झालेली पोटनिवडणूक असेल, त्यानंतर साहेब 2024ला झालेली निवडणूक असेल, पोटनिवडणुकीला साहेब 3700 मतांनी मला पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर राज्यातल्या प्रत्येक नेते मंडळींच्याकडे या मतदारसंघातल्या, तालुक्यातला प्रत्येक प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याचा, त्या ठिकाणी घेऊन जाण्याची भूमिका मी मांडत होतो, भांडत होतो, बोलत होतो. परंतु तालुक्यात बऱ्याच लोकांनी सांगितलं भालके संपलेत, भालकेचं काय आहे. पण 2024ला देखील साहेब निवडणूक लढवत असताना या भालकेचं काय आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. पण त्या प्रतिकूल परिस्थितीत साहेब डोक्यावरती कुणाचा देखील हात नसताना ती निवडणूक लढवली. आणि इथल्या मायबाप जनतेने, कारण माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर माझ्या वडिलांनी जर माझ्या पाठीमागे काय सोडलं असेल, कारण वडील मुलासाठी इस्टेट प्रॉपर्टी संपत्ती सोडतो, माझ्यासाठी जी इस्टेट प्रॉपर्टी धन संपत्ती आहे ती माझी मायबाप जनता ही माझी इस्टेट प्रॉपर्टी धन संपत्ती आहे. साहेब मला 1,16,717 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद देऊन पाठबळ देण्याची भूमिका त्या दरम्यान बजावली. 8,400 मतांनी त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. पण पराभवानं खचून न जाता लढणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. लढणं, कारण साहेब मी आपली भाषणं नेहमी त्या ठिकाणी ऐकत आलेलो आहे. रणांगणातनं त्या ठिकाणी पळ कधीच काढायचा नसतो, रणांगणातनं पळायचं नाही, तर प्रत्येक रणांगणातनं पळवायचं काम त्या ठिकाणी करायची भूमिका, पार पाडायची असते भूमिका. आणि म्हणून साहेब 4 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, कारण आपल्याला साहेब भेटायला येत असताना ज्या अनाथांच्या नाथ म्हणून ज्या महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी साहेब प्रसिद्ध आहे, गोरगरिबांना मदतीचा हात देणं, कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं, कारण या पंढरपूरकरांनी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने साहेब बघितलंय. आज आपण मुख्यमंत्री असताना साहेब पंढरपूरकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघत होता. आषाढी वारीला साहेब इतिहासात अनेक मुख्यमंत्री साहेब आले, पण आपण एकमेव असे मुख्यमंत्री आहात की आषाढी वारीच्या नियोजनासाठी अगोदर 2-2 दिवस त्या ठिकाणी, मग वाकरीपासून तो मंदिर परिसराचा प्रत्येक भाग ना भाग फिरून, मग पाण्याची परिस्थिती त्या ठिकाणी वारकऱ्यांना आहे का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, त्याला सावली आहे का, त्याला कुठली गैरसोय आहे का, मुतारीची सोय आहे का, ही प्रत्येक गोष्ट बघणारा मुख्यमंत्री पंढरपूरकरांनी आणि महाराष्ट्राने, उभ्या महाराष्ट्राने साहेब पहिल्यांदा पंढरपूरच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी बघितला. आणि ती भूमिका पंढरपूरकरांनी त्या ठिकाणी अनुभवली आहे, बघितली आहे. आणि म्हणून 4 महिन्यापूर्वी साहेब निवडणुकीला सामोरं जात असताना ही आपली त्या ठिकाणी परवानगी घेऊन आपण सांगितलं, जा लढ, तुझ्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे म्हणून सांगितल्यानंतर मी इथल्या सगळ्या सहकार्यांना, कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी सक्षमतेने ही नगरपालिकेची निवडणूक लढवायची. आणि साहेब निवडणूक लढवत असताना आज जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे साहेब, आमच्या विरोधात लढत असताना आमदार असतील, राज्याचा त्या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री गणपती मंडळाला आरतीला फिराव तसं साहेब गल्ली गल्ली बोळाबोळाने त्या ठिकाणी फिरत होता. या जिल्ह्यानं प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक त्या ठिकाणी नगरपालिकेला बघितलंय, येऊन त्या ठिकाणी चौकात त्या ठिकाणी सांगत होता. माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, मला विचारत होता की भालकेजी तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे,
तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे. पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, भारत नाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलो होतं आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे. निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे, इथं बघ येऊन. आणि म्हणून निधी कुठून देणार आहे हा जो त्या ठिकाणी आविर्भाव आहे, गर्वाचा जो त्या ठिकाणी उन्माद आहे बंधूनो, पांडुरंगाच्या नगरीत ज्या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला शिकवण दिली आहे, त्या ठिकाणी अतिगर्वाचं जे त्या ठिकाणी जो चढलेला आहे ना, आज जिल्ह्यात प्रत्येक भागात गेल्यानंतर अशा पद्धतीची वर्तणूक वागणूक त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात राजकारणात समाजकारणात दिली जाते. अरे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना कधी पक्ष पार्टी जात पात गट तट कधीच बघून त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत कधी त्या ठिकाणी दिलं नाही. आणि म्हणून ती भूमिका बजावत असताना या गोष्टी त्या ठिकाणी जाणून बुजून काही अडचणी आणण्याचं, गुन्हे देखील दाखल करण्याची भूमिका त्या दरम्यान काही गोष्टी साहेब आमच्यावरती त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि म्हणून या 3-4 महिन्याच्या कालावधीत साहेब आम्ही ज्यावेळी आपल्याला भेटलो त्यावेळी निधीच्या माध्यमातून, मग आदरणीय तानाजी सावंत सर असतील यांच्या माध्यमातून मी आपल्याला त्या ठिकाणी भेटलो की पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून साहेब नगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी मंचावर आहेत. नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी साहेब विशिष्ट त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 50 कोटीच्या निधीची साहेब त्या ठिकाणी आपल्याला मागणी त्या दरम्यान केलेली आहे. पंढरपूर शहराच्या विकास आराखड्यातल्या रस्ते विकसित करण्यासाठीची साहेब आम्ही त्या ठिकाणी 100 कोटीची मागणी आपल्याकडे केलेली आहे साहेब. यशवंतराव चव्हाण तलाव त्या ठिकाणी परिसर विकासासाठीची 30 कोटीची आपल्याकडे निधीची मागणी केलेली आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीच्या संदर्भात साहेब कार्तिक वारी, आषाढी वारी आणि इतर त्या ठिकाणी ज्या वाऱ्यांच्यासाठी जो निधी दिला जातोय तो निधी वारी त्या ठिकाणी आषाढी वारीच्या 10-15 दिवस आधी दिला जातो. पाऊस काळात त्या ठिकाणी कामं झाल्यानंतर काही कामं त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची किंवा पाऊस काळात होतात, त्यामुळे चुकीची त्या ठिकाणी कामं होऊ नये म्हणून जर आता आम्हाला त्या ठिकाणी दिली तर ती चांगल्या पद्धतीची कामं होण्यासाठी साहेब आम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब आपल्याला निधी त्या ठिकाणी द्यावा. GFRP जे शॉकप्रूफ पोल साहेब आम्ही त्या ठिकाणी आपल्याकडे मागणी केली की जेणेकरून शॉकप्रूफ पोल जे विजेचे त्या ठिकाणी शॉक लागून इथं जवळजवळ 25-30 लाख आषाढी त्या ठिकाणी जी यात्रा आषाढीच्या वेळी भरते त्यावेळी कुणालाही इथल्या वारकरी येणाऱ्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या वारकऱ्यांना शॉक लागणं, त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये म्हणून त्या दरम्यानची त्या निधीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. पंढरपूर शहरामध्ये साहेब त्या ठिकाणी अद्ययावत असं क्रीडा संकुलाचं त्या दरम्यान मागणीचं आपल्याकडे ती मागणी केलेली आहे. आणि दुसरं जे संतांची नगरी म्हणून मंगळवेढ्यामध्ये साहेब जी प्रसिद्ध आहे त्या नगरीमध्ये 24 गावच्या उपसा सिंचन बाबतीतला योजना आहे. आणि जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठीचा वर्षानुवर्ष साहेब महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाच्या बाबतीतला निधी ज्या महात्मा बसवेश्वरांनी 13 वर्षाचं वास्तव कर्मभूमी म्हणून मंगळवेढ्याच्या नगरीमधून जगाला त्या ठिकाणी समानतेची त्या ठिकाणी संदेश दिला, त्याचं त्या ठिकाणी कुडल संगमच्या धर्तीवरती आपल्या मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी साहेब त्या ठिकाणी स्मारकाच्या निधीच्या बाबतीत आणि संत चोखामेळा स्मारकाच्या निधीच्या बाबतीत त्या ठिकाणी निधी मिळावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो. आणि सन्माननीय आदरणीय आरोग्यमंत्री साहेबांना देखील एक विनंती या दरम्यान करणार आहे की कॉटेजला 200 बेडचं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे, त्या बाबतीत करून जे वाकरी पालखी तळावरती त्या ठिकाणी ते ट्रामा केअर सेंटर साहेब आपण आषाढीच्या वेळी त्या ठिकाणी येऊन पाहणी करून देखील त्या ठिकाणी गेला होता, ते देखील करावं ही मागणीच या दरम्यान करतो. एवढंच विनंती या निमित्तानं करतो. आणि मी पुनश्च एकदा आदरणीय साहेबांचं अंतःकरणपूर्वक मी आभार या दरम्यान व्यक्त करतो. आणि साहेब आपण जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय या पक्षामध्ये भविष्य काळात आदरणीय बापूंनी सांगितलेल्या पद्धतीनं या पक्षवाढीच्यासाठी भविष्य काळात आपल्या विचारानं जास्तीत जास्त त्या ठिकाणी
आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून देण्यासाठी आम्ही भविष्य काळात आपल्या सोबत त्या ठिकाणी ताकदीनं लढून त्या ठिकाणी आपल्या सोबत राहू एवढंच या निमित्तानं अभिवचन देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहात असे महाराष्ट्र राज्याच्या अनाथांचे नाथ, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मानित आमदार एकनाथ भाई शिंदे साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत पुन्हा एकदा करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठुरायाच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. पंढरपूरच्या ऐतिहासिक भूमीवर हा आजचा ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय. या मेळाव्याला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, मी तुम्हाला सगळ्यांना साष्टांग दंडवत घालायला आलोय, तुम्हाला भेटायला आलोय, तुमचं दर्शन घ्यायला आलोय. आज व्यासपीठावर सगळे मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, नेते आहेत, नगराध्यक्ष आहेत, माजी मंत्री आहेत, सगळे आहेत. हे व्यासपीठ एवढं भरगच्च आहे की हे व्यासपीठ आपलं ऐश्वर्य आहे आणि तुम्ही सगळे बसलेले समोर आपली संपत्ती आहे. आणि आज भगीरथ भालके आणि अनिल सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी, नगराध्यक्ष आपल्या आता भालकेताई, भगीरथच्या मातोश्री त्याही आल्या. अख्खा परिवार आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपली पुराणं सांगतात, भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली. पंढरपुरात विकासाची गंगा आणण्यासाठी आज भगीरथ भालके शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलाय, भगवा झेंडा हातात. बरोबर आहे ना? आणि म्हणून या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा, माढा या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे ना? तुम्ही वाढवणार ना? एवढे सगळे जर उतरले रस्त्यावर तर काय होणार? विरोधकांची पळताभुई थोडी होईल, टांगा पलटी घोडा फरार. बरोबर ना? या भूमीवर प्रत्यक्ष पांडुरंगाचा निवास आहे आणि नाम विठोबाचं घ्यावं मग पाऊल टाकावं असं म्हणतात. भालके यांनी आता विठोबाचं नाव पण घेतलं आणि त्यांनी माझ्यासोबत दर्शन पण घेतलंय आणि हे शिवसेनेमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे विठोबा माऊली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. चिंता करण्याची आवश्यकता नाही. ज्याच्या मागे साक्षात पांडुरंग, त्याला कशाची चिंता आहे? आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी पांडुरंग आहे आणि भगीरथ भालकेंच्या पाठीमागे एकनाथ शिंदे पण आहे. मी स्वतःला महाराष्ट्राचा वारकरी समजतो नेहमी. आता ताईंनी मगाशी सांगितलं भाषणात, मुख्यमंत्री असताना मी आलो, सगळं इकडचं स्वच्छता पाहिली, पिण्याच्या पाण्याचं नियोजन पाहिलं, अगदी मोबाईल टॉयलेटची स्वच्छता देखील मी पाहिली. आणि आपल्या पात्रामध्ये, नदी पात्रात, चंद्रभागेत मी स्वतः फिरलो. हॉस्पिटल, डॉक्टर, अगदी आयसीयू देखील तिथे ठेवला होता. इथं प्रकाश आंबेडकर इथं आहेत आता, आणि आधीचे आपले आरोग्य मंत्री तानाजी सावंत हेही आहेत. अतिशय उत्तम तयारी या ठिकाणी आरोग्याची आपण पाहिली.
माझं कर्तव्य होतं म्हणून मी ते केलं. आणि शेवटी मी इथं आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून नाही, उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमच्यासारखाच पांडुरंगाचा वारकरी म्हणून येत असतो. आणि म्हणून वारकरी एकटा निघाला की लोक त्याच्या मागे चालू लागतात. बरोबर ना? तुकोबाराय म्हणतात, आला वारीचा दिवस, झाला आनंदे उत्सव, जुळती भक्ताची रांग, पुढे विठोबाचा संघ, एकी एक मिळती जाता, वाडे मेळा हरिनामाचा, तुका म्हणे धावा रे पंढरीच्या रायापाशी. हे तुकोबारायांनी सांगितलं. आणि आज आपण पंढरपुराच्या पायाशी आलोय. एक एक करता हजारो लोक सोबत येत आहेत. मी सांगतो नेहमी, हम तो चले थे जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. हे असे शिवसेना पुढे चालली आहे. शिवसेनाचा कारवा असाच पुढे वेगाने चाललाय. त्याच्यामध्ये सगळे लोक येत आहेत. आणि म्हणून मूळ शिवसेना कुठली आणि नवीन शिवसेना कुठली आता सांगायची काय गरज आहे? आमच्या हातात शिवरायांचा बाण आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाची आम्हाला आण आहे. आणि म्हणून भगीरथराव, तुम्ही हातात घेतलेला भगवा शिवसेनेचा आहे, पण हा भगवा प्रभू रामचंद्राचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, संत सज्जनांचा आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी भगीरथ भालके, अनिल सावंत, नगराध्यक्ष ताई, त्यांच्यासोबत नगरसेवक आलेले आणि एवढी सगळी जनता, या जनता जनार्दनाचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. भगीरथ यांचे वडील स्वर्गीय भारत भालके यांचे देखील माझी चांगली मैत्री होती. त्याने मतदारसंघ चांगला बांधला. भारतराव भालके सुद्धा विठ्ठल भक्त होते. जनसेवा हीच विठ्ठल सेवा म्हणून त्यांनी काम केलं. जनसेवेपायी काया झिजवली, घाव सोसून या मने रिजवावी. जनसेवेपायी काया झिजवावी, घाव सोसून या मने रिजवावी, अशी भारत भालक्यांची वृत्ती होती. त्यांचं काम होतं. पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. आणि म्हणून या सर्व कारखान्यांच्या परिसरामध्ये, साखर कारखाने इकडे आहेत ना जास्त, गोड बोलणारे खूप आहेत ना. गोड बोलायचं आणि काम टाळायचं असं भागीरथ नाही करू शकत. जे पोटात आहे तेच ओटात आहे, असा आमचा भगीरथ आहे. त्यामुळे कोणी किती आणला तरी जनतेचं समाधान भगीरथ भालकेच करणार कुठल्याही परिस्थितीत. भगीरथ भालके यांच्या गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही सांगितलं थोड्या मतांनी पराभव झाला, पण आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे भगीरथ प्रयत्न कधी वाया जात नाही. त्यामुळे भगीरथ भालके यांचे प्रयत्न यशस्वी होतील. आता भगीरथजी पुढं बरंच काय बदलत आहे. 48 लोकसभेचे किती हो तानाजीराव 72 होतात आणि 288 मतदारसंघ विधानसभेत त्याचे 432 होत आहेत. लॉटरी आहे. तुम्हाला बघायचंय ना लॉटरी लागलेली. आणि म्हणून भगीरथरावांसाठी एक शेर म्हणतो, जिंदगी की हेलिकॉप्टर आहे ना जागेवर. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमां बाकी है. खूप काम करायचं आहे. संधी एकदम यंग माणूस आहे, जवान आहे आणि आवड आहे लोकांची सेवा करण्याची. नुकत्या झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आपल्या निवडून आल्या. जिल्हा परिषदमध्ये पण आपल्या चांगल्या जागा आल्या.
पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये देखील चांगली बाजी आपण मारली. विजयाचा सिलसिला हा पुढच्या निवडणुकांपर्यंत चालू ठेवायचा ना, आपल्याला चालू ठेवणार ना. शिवसेना तर तुमच्या सोबत आहेच, व्यासपीठावरची सगळी मंडळी आहेच आणि भगीरथ तर आपला आहेच. त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही. आणि म्हणून फिनिक्स पक्षी राखेतून उंच भरारी घेतो, तसा भगीरथ भालके हा शिवसेनाचा फिनिक्स आहे, हे लक्षात ठेवा. लोकप्रतिनिधी पराभूत झाला तरी तो लोकसेवकच असतो. त्यामुळे त्यांनी काम सोडलं नाही. काम सुरू आहे ना, नाही तर एवढे लोक तुम्ही आले कसे असते? त्यांच्या प्रेमापोटी कामावर प्रेम करणारे म्हणून आलात ना. आणि म्हणून भगीरथ हे सच्चे लोकसेवक असल्याने त्यांचं काम अविरत सुरू आहे. शिवसेनेच्या सोबत आल्याने आता त्यांची ताकद डबल चौबल झाली ना. आणि म्हणून या भागातल्या तुम्हाला सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो, देख लो ये नए सूरज का उजाला है, देख लो ये नए सूरज का उजाला है, बच के रहना तूफान आने वाला है. भालके भगीरथचा जनसंपर्क दांडगा आहे. तुमचा एवढा प्रतिसाद जो है, अरे हम भी किसी से कम नहीं है. भगीरथ यांच्या पाठीमागे वाडवडिलांची पुण्याई पण आहे. पण गणित कधी कधी राजकारणात चुकतात. ते मागे मला भेटायला आले तेव्हा मला विचारलं, साहेब माझं काय चुकलं? त्यावर मी त्यांना सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, साहेब मग मी तुमच्या सोबत येतो. आणि आजचा दिवस तो उजाडलेला आहे. आणि आज ते सोबत आलेत. शिवसेनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक जी तळमळ लागते ती मी भगीरथ मध्ये बघितली आहे. हा शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. हा कुणा मालक नोकराचा पक्ष नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून भगीरथ सारखी माणसं ही शिवसेनेचं असेट बनती. ही असेट या ठिकाणी शिवसेनेचं वैभव, या सगळ्या गोष्टी होतात. काल परवाच या ठिकाणी आपल्या गेल्या या महिन्यामध्येच शेतकरी नेते ज्यांनी शरद जोशींबरोबर काम केलं, प्रधानमंत्री चरण सिंगांबरोबर काम केलं, PV नरसिंहराव बरोबर काम केलं, बीआरएसचे प्रमुख झाले इकडे महाराष्ट्रात, शंकर अण्णा धोंडगे यांनी देखील आपल्या सोबत प्रवेश केला. आणि म्हणून ही अशी माणसं सगळी येत आहेत. शिवसेनेची ताकद वाढतेय. आणि म्हणूनच मी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. काही पत्रकार विचारतात ऑपरेशन काय, तमकं काय, कशाला पाहिजे ऑपरेशन? अरे एकदा केलंय ते अजून लोकांच्या लक्षात आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे काम बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढे चाललोय. सत्ता खुर्ची हा आपला अजेंडा नाही, जनसेवा आपला अजेंडा आहे. त्यामुळे लोक येत आहेत, सोडतायत, शिवसेनेत सामील होत आहेत. त्यामुळे या ऑपरेशन बिपरेशनची काय आपल्याला गरज नाही. जिथं गोळी दव्याने भागतं ते ऑपरेशन कशाला करायचं आहे? आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि भगव्याची शान आपण जपायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भगीरथ भालके आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत. त्यांची सगळी टीम शिवसेनेमध्ये आलेली आहे. त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीप्रमाणे या ठिकाणी प्रशासकीय भवन ताई तुम्हाला पाहिजे, प्रशासकीय भवन चांगलं उत्तम बांधा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, कारण नगर विकास खाता माझ्याकडे आहे. त्याचबरोबर आणखी काय मागणी केली तुम्ही?
संत चोखामेळा आणि संत बसवेश्वर महाराजांचं स्मारक करायचं आहे. मंगळवेढ्यामध्ये तिथं केलं. मंगळवेढ्यात मंगळवेढ्यात बसवेश्वराच्या स्मारकासाठीचं निधी. स्मारकासाठी निधी पाणी उपसा सिंचन योजना मंगळवेढ्याची. तुम्हाला मी सांगतो बघा, हे पैसे कोणाचे आहेत? माझे नाही आहेत. हे सर्व पैसे तुमचे आहे, हे जनतेचे पैसे. इथं आमचा काही अधिकार नाही, आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहे. तुम्ही मालक आहे. तुम्ही ठरवता कोणाला उचलायचं आणि कोणाला पटकायचं ते. त्यामुळे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा? तर माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा आहे. मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेक लोकांनी खोडा घातला, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू ठेवली. तुम्हाला मी सांगतो, कोणाचाही माईक आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना तुमच्या समोर आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा आम्ही घोषणा केली, त्याची आता या बजेटमध्ये अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. पीक विमा योजना असेल, आदरणीय प्रधानमंत्री 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजने देत होते. मी मुख्यमंत्री असताना पुन्हा नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये दिले, आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे. हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हे शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, भावांचं, ज्येष्ठांचं हे सरकार आहे. आणि म्हणून पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे तुमचे आहेत, जनतेचे आहेत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. अरे, मी मुख्यमंत्री असताना एवढा निधी दिला, इथं बसलेत व्यासपीठावर, एवढा निधी दिला की त्याचं अजून भूमिपूजन आणि लोकार्पण सुरू आहे. कधी या हाताला कळू दिलं नाही. अरे, मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळाले बघा. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनात, आयुष्यात सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहे. याच्यासाठी आमचा जन्म झाला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की इथे काही लोक मला भेटले, कॉरिडॉरच्या संदर्भात भेटले. मी आपल्याला सांगतो, कॉरिडॉरचं काम हे सगळ्यांना, इथल्या लोकांना विश्वासात घेऊनच केलं जाईल. शेवटी पंढरपूर हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र आपल्याला करायचं आहे. लाखो इथं भक्त येतात, पांडुरंगाचे वारकरी, देशभरातून, जगभरातून. मी पहिल्या आषाढी एकादशीला आलो होतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं एकच महिन्यात, जूनमध्ये झालो आपण, जुलैमध्ये आषाढीला आलो. वारकरी, लाखो वारकरी होते, लाखो वारकरी. मला थोडी चिंता होती, धाकधूक होती. काय, आम्ही निर्णय घेतला होता, पण एकही वारकरी असा म्हणाला नाही की शिंदे साहेब तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. सगळे लाखो वारकरी शिंदे साहेब करत होते, घेतलेला निर्णय तुम्ही योग्य आहे म्हणाले. आणि म्हणून आज शिवसेना महाराष्ट्रामध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्यामध्ये 2 नंबरचा पक्ष झाला. हे केलेल्या कामाची पोचपावती आहे, केलेल्या कामाची पोचपावती आहे. आता तर भगीरथ आले, सावंत आले, सगळे आले. आता काय, आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या पंढरपूरचा काया पालट करायचा आहे. सगळे माझ्या व्यासपीठावर बसलेले सगळे नेते मंडळी, नावं मी सगळ्यांची, तानाजीराव आहेत, भरत गोगावले आहेत, सगळे राजीव वगैरे सगळी मंडळी इकडे बसले, मेत्रे आहेत, सगळे शंकरांना आहे, तिकडे पण आहेत, प्रकाश आबिटकर आहे. ते बाबा ते हॉस्पिटलचं लवकर करा, त्याचं भूमिपूजन करायचं आपल्याकडे भगीरथ भार.
10-12 खाती आहेत, त्यामुळे चिंता करू नका. चिंता करू नका. शेवटी हा विकास निधी जो आहे या लोकांसाठीच आपल्याला वापरायचा आहे. मी मुख्यमंत्री असताना बांधवांनो आणि भगिनींनो, मुख्यमंत्री सहायता निधी माझ्या अगोदरच्या सरकारमध्ये फक्त केवळ 3 कोटी खर्च झाला होता. पण तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री 2.5 वर्षाच्या काळात 450 कोटी रुपये खर्च झाला. हजारो लोकांचे जीव वाचले. मगाशी कोणतरी सांगत होतो शिंदे साहेब लगेच पेन काढतात, सही कर. इथं पण सह्या केल्या मी, इथं पण केल्या. अरे पेन कशाला, सह्या करायलाच असतो. अजितदादा आपल्यामध्ये नाहीत दुर्दैवाने. ठाण्याच्या कार्यक्रमात अजितदादा होते, देवेंद्रजी होते, आणि मी मुख्यमंत्री म्हणून माझा काहीतरी कार्यक्रम होता तिकडे प्रकाशनाचा, पुस्तक प्रकाशन. अजितदादा म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नाव घ्यावं लागेल. हे अधिकार तुम्हाला कशाला दिले? हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी. हे आपण केलंच पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली, किती संपत्ती कमावली, किती मालमत्ता कमावली, यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचं प्रेम कमावलं हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून भगीरथजी, चिंता करायची काम नाही. आता शिवसेना काना कोपऱ्यात वाढवा, सगळ्या जिल्ह्यात वाढवा. महाराष्ट्रामध्ये शिवसेना गावागावात गेली पाहिजे, घराघरात गेली पाहिजे. लोकांच्या मनामनात शिवसेना पोचवण्याचं काम तुम्ही करा. तुमच्या पाठीशी शिवसेना आणि मी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. छोट्या सर्व कार्यकर्ते, हे सर्व कार्यकर्ते आहेत, हेच आपल्याला आमदार, खासदार, मंत्री सगळं करता. या कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे, यांच्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे, यांच्या सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे. कार्यकर्त्याची भावना असते जेव्हा माझी अडचण आहे, एखादा हॉस्पिटलचं काम आहे, एखादा पोलीस स्टेशनचं, एखादा कोर्टाचं, एखादा सरकारी कलेक्टर कचेरी असेल, कुठला अशा वेळेस मात्र माझ्या नेत्याने माझ्या मागं उभं राहिलं पाहिजे अशी या कार्यकर्त्यांची इच्छा असते. तेवढं आपण जपलं पाहिजे, तेवढं आपण पाळलं पाहिजे. हा कार्यकर्ता आपल्यासाठी अहोरात्र झिजत असतो. ही कार्यकर्ता हीच आपली संपत्ती आहे, हेच आपलं वैभव आहे, हीच आपली ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद आज एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पाठीशी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून येते. काही लोक म्हणाले शिवसेना एकनाथ शिंदेची फक्त ठाण्यापुरती आहे, पण या निवडणुकांमध्ये शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली, गावागावात गेली, शहरात गेली, सगळीकडे शिवसेना पोहोचली. आणि म्हणून झालं, मी येतो, तू संपला ते, नाही तर सोडून जाईल ते हेलिकॉप्टर. आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं. आता प्रत्येक कार्यकर्त्याने एकनाथ शिंदे बनून काम करा, हे मी सांगायला तुम्हाला आलोय. आणि सब है साथ साथ, सब है एकनाथ, सब है एकनाथ, सब है साथ साथ, सब है एकनाथ, हाच मंत्र घेऊन जायचं. तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा. कार्यकर्ता बनून मी जसं काम करतोय, आपण एक परिवार आहोत, आपण एक कुटुंब आहोत. एकाला ठेच लागली की दुसऱ्याला कळ येते, असा आपला परिवार आहे. आणि म्हणून हा आपला मंत्र आहे. त्यामुळे आता निर्धार करा, प्रगतीचा निर्धार करा, समृद्धीचा निर्धार करा, शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा, शिवसेना मजबूत करण्याचा, आणि निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी
एकटा उभा ठाकतो, सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा